नमस्कार मित्रांनो, आजच्या या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। पंडित पुरोहित और राजनेता लेखक रजनीश ओशो यांच्या या महत्वपूर्ण पुस्तकाचा सारांश भाग 3। राजकारण, धर्माच्या शवावर उभी सत्तेची इमारत। पूर्वी धर्म राज्यावर राज्य करत असे, पण नंतर राजकारणाने धर्मालाच गुलाम बनवले। आजचा राजकारणी केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी धर्माचा वापर करतो, नाही, वापर नव्हे, शोषण करतो। ओशो म्हणतात की धर्म म्हणजे आत्म्याचा विकास आणि राजकारण म्हणजे अहंकाराचा बाजार। पण दुर्दैवाने आपल्याला हेच शिकवलं गेलं की राजकारण आणि धर्म हे एकत्र जातात। सत्य असे आहे की राजकारण नेहमीच धर्मविरोधी असते, कारण धर्म माणसाला स्वतंत्र करते तर राजकारण त्याला गुलाम बनवते। या व्हिडिओत आपण पाहू की ओशोंनी राजकारणाच्या चेहऱ्यावरील मुखवटे कसे फाडले, राजकारणी आणि धर्मगुरू यांची गुप्त मैत्री कशी लोकांना गुलाम बनवते आणि भारतीय तरुणांनी या सगळ्यांपासून स्वतःला कसे मुक्त करावे। त्यातील पहिला मुद्दा, राजकारण एक आत्महत्येची यात्रा। राजकारण खरे तर एक सामाजिक व्यवस्थापनाचे साधन असावे, जे लोकांच्या हितासाठी वापरले जावे। पण ओशो म्हणतात, सत्तेची आसक्ती राजकारणाला भ्रष्ट बनवते। राजकारणी स्वतःसाठी सत्तेचा उपयोग करतो आणि त्या सत्तेसाठी तो धर्माचा, जातपातीचा, भाषा प्रांताचा आणि गरीब श्रीमंत अशा सर्व विभागणींचा वापर करतो। याच पुस्तकात ओशो लिहितात की जो माणूस स्वतःवर राज्य करू शकत नाही, तो इतरांवर राज्य करू पाहतो। राजकारण म्हणजे या अशा अपूर्ण माणसांचा खेळ आहे, जे स्वतःच्या आत रिकामे आहेत पण बाहेर सत्ता मिळवून स्वतःला मोठं समजून घेतात। ते धर्माचा वापर फक्त जनतेच्या भावना उचकावण्यासाठी करतात। त्यांना ना धर्माचे खरे ज्ञान असते ना त्याचा आदर असतो, पण सभा समारंभात हर हर महादेव, जय श्रीराम, जय भीम किंवा अल्लाहू अकबर म्हणणे त्यांना हवे असते, कारण लोक त्या घोषणांवर उड्या मारतात, डोळे झाकून पाठिंबा देतात। धर्म आणि राजकारणी एक गुप्त करार। ओशो हे स्पष्ट करतात की राजकारणी आणि पुरोहित यांचं नातं हे गुप्त आहे, पण फारच गहिर आहे। धर्म माणसाच्या आत्म्याला गुलाम बनवतो आणि राजकारण त्याच्या शरीराला। पुरोहित लोकांना सांगतो, स्वर्ग हवे असेल तर आमचं ऐका, आणि राजकारणी सांगतो, जगणं हवे असेल, स्वातंत्र्य हवं असेल तर आमचं ऐका। हे दोघे एकमेकांसाठी पूरक आहेत, ते दोघे एकमेकांना पाठीशी घालतात। पुरोहित जनतेच्या मनात भीती तयार करतो आणि राजकारणी त्या भीतीचा राजकीय फायदा घेतो। रजनीश ओशो म्हणतात, राजकारणी हा देवाच्या नावावर साम्राज्य चालवतो। त्याच्या तोंडात धर्म असतो पण हातात तलवार असते। धर्मगुरूंना राजकारणी हवेत, कारण लोक त्यांच्या शब्दांना प्रमाण मानतात, आणि धर्मगुरूंना राजकारणी हवेत, कारण तेच त्यांचं सामर्थ्य टिकवतात। हा एक सत्तेचा साठा लोटा आहे। ओशोंचं राजकारणावर टीकास्त्र। ओशो हे कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या विरोधात नव्हते, ते सत्तेच्या प्रवृत्तीच्या विरोधात होते। त्यांनी समाजवादी, राष्ट्रवादी, साम्यवादी, उदारमतवादी या सगळ्यांवर स्पष्ट टीका केली, कारण हे सगळे केवळ वेगवेगळ्या मुखवट्यातले एकाच सत्ता संस्कृतीचे प्रतिनिधी होते। त्यांचं ध्येय एकच, लोकांचं शोषण। ओशोंनी म्हटलं, राजकारणी माणसाच्या हृदयापर्यंत पोचत नाही, त्याचा व्यवहार केवळ मतांपर्यंत असतो। त्याला प्रेम, करुणा, ध्यान या गोष्टींची गरज नसते, त्यांना हवे असतात फक्त आंधळे भक्त। ते पुढे सांगतात, राजकारणाला धर्माची साथ हवी असते, कारण धर्म हे जनतेच्या श्रद्धांचं शस्त्र आहे आणि राजकारणी हे शस्त्र वापरणारा योद्धा आहे। सत्तेच्या नशेतून समाजाचं विघटन केले जाते। राजकारणाने जातीपातीत फूट पाडली, धर्मामध्ये भिंती उभ्या केल्या, भाषेवरून दंगे करवले, प्रांतवाद पसरवला आणि वर्ग संघर्ष वाढवला। हे सर्व केवळ एका गोष्टीसाठी, ती म्हणजे सत्ता। ओशो लिहितात की राजकारण नेहमीच विभाजन करून राज्य करा या नीतीवर चालतं, डिवाइड अँड रूल। त्याला लोकांमध्ये एकता नको असते, कारण एकता आली तर प्रश्न विचारले जातील, लोक जागृत झाले
तर मतांची विक्री होणार नाही. ते लिहितात की जो माणूस स्वाभिमानी आहे, जागृत आहे, प्रेमळ आहे, त्याला खरेदी करता येत नाही. म्हणूनच राजकारणाला अशा माणसांची भीती वाटते. भारतीय तरुणांसाठी ओशोंचा संदेश. भारतीय तरुणांनी आता जागं व्हावं. तुम्ही साक्षीदार आहात या सत्तेच्या खेळाचा, जिथे धर्म विकला जातो, श्रद्धा वापरली जाते आणि तुमचं आयुष्य त्यावर उभारलेलं असतं. ओशो म्हणतात, राजकारणापासून स्वतःला वेगळे ठेवा, स्वतःवर राज्य करा. तुमचं स्वतःचं एक शुद्ध राजकारण असावं, जेथे तुमचं मन शुद्ध आहे, हृदय विशाल आहे आणि आत्मा जागृत आहे. हे तुमचं अंतरंगच आहे, जे खरे राजकारण घडवू शकते. जेथे ना मतांची गरज आहे, ना प्रचाराची, ना घोषणांची, केवळ जागरूकतेची गरज आहे. ओशोंचा तरुणांना संदेश आहे, तुम्ही क्रांती घडवा, पण ती तलवारीची नाही, ती ध्यानाची, समजुतीची आणि आत्मप्रेमाची असावी. राजकारण हे माणसाच्या बाह्य जीवनावर राज्य करतं आणि धर्म त्याच्या अंतर्जगतावर. जेव्हा हे दोघे एकत्र येतात तेव्हा माणसाचा पूर्ण अधिकार हरवतो. ओशोंनी या दोघांचा मुखवटा फाडला आहे. त्यांनी दाखवले की धर्म जर लोकांना मुक्त करत नसेल आणि राजकारण जर त्यांना सशक्त करत नसेल तर दोन्हीही बेकार आहेत. आजचा तरुण फक्त राजकीय घोषणांनी, धार्मिक कर्मकांडांनी आणि जातीच्या ओळखींनी घडवले गेले आहे. पण आता वेळ आहे स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याची. कारण सत्य, धर्म आणि क्रांती हे सगळं बाहेर नाही, तर ते तुमच्या अंतर्मनातच आहे. पंडित पुरोहित और राजनेता हे ओशोंचं एक क्रांतिकारक पुस्तक आहे, जे फक्त वाचण्यासाठी नाही तर अंतर्मुख होण्यासाठी आहे. या पुस्तकाने दिलेले विचार म्हणजे एक थरारक चित्कार आहे, जो समाजाच्या गाढ झोपेतील आत्म्याला जाग करतो. आज जर भारताचा तरुण जागा झाला, विचार करू लागला, प्रश्न विचारू लागला आणि स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधू लागला, तर ही खऱ्या अर्थानं ओशोंच्या विचारांची क्रांती ठरेल. धन्यवाद.